बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। उत्तर भारतातून येणाऱ्या बोचऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रात हवामानाचा लपंडाव सुरू आहे। हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार विदर्भात आगामी काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असून तिथं शीत लहरीची स्थिती निर्माण झालेली आहे। नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली या भागात तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खाली घसरल्याने नागरिकांना दिवसाही उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागतो। पश्चिम बंगालच्या उपसागरात दक्षिणेला चक्रीवादळ आलेलं आहे। पोंडिचेरीपासून 810 किलोमीटर अंतरावर ते पाहायला मिळते। पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत। हे चक्रीवादळ श्रीलंकेच्या दिशेने पुढे सरकत आहे, तर केरळपासून काही अंतरावर सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले, त्यामुळे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे कोकणातही काही अंश दिवसा ढगाळ वातावरण राहणार असून कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी वाढणार आहे। विदर्भ आणि मध्य प्रदेशातील सीमेरेषेवरील गावांमध्ये दाट धुकं आणि हाडं गोठवणाऱ्या थंडीचा अलर्ट देण्यात आलाय। विदर्भात थंडी असली तरी उर्वरित महाराष्ट्रात मात्र तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 48 तासात किमान तापमान 2 ते 3 अंशांनी वाढू शकतं। यामुळे रात्रीचा गारवा काहीसा कमी होईल। मात्र उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव परिसरात पहाटेच्या वेळी धुक्यांचं सावट पाहायला मिळू शकतं। वाहनधारकांना प्रवासात काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर सध्या पावसाची चिन्ह नसली तरी दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रकार वाऱ्यांमुळे हवेत आर्द्रता जाणवत आहे। यामुळे दक्षिण कोकण आणि कोल्हापूर, सांगली परिसरात अंशतः ढगाळ वातावरण राहू शकतं। दिवसाचं तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचल्यानं दुपारी उन्हाचा चटका आणि पहाटे गारवा असा दुहेरी अनुभव नागरिक घेत आहेत। मच्छीमारांसाठी हवामान विभागाने विशेष इशारा दिलाय। बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील काही भाग खवळलेला राहणार असल्यानं आगामी 5 दिवस मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। तसंच उत्तरेकडील राज्यांमध्ये दाट धुके असल्यानं महाराष्ट्रातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या विमान आणि रेल्वे सेवांवरती याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवासाचं नियोजन करावं। हवामानातील या बदलांमागे बंगालच्या उपसागरातील सक्रिय झालेली प्रणाली मुख्य कारण ठरतीये। बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पश्चिम भागात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता डीप डिप्रेशनमध्ये रूपांतरित झाले। ही प्रणाली सध्या ताशी 18 किलोमीटर वेगानं पश्चिम उत्तर पश्चिम दिशेला सरकत असून आगामी 36 तासात ती श्रीलंका किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे। या प्रणालीमुळे दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढणार आहे। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा बिंदास मराठी न्यूज।